नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी व अन्य निराधारांचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. तुमचा जिल्हा कधी लागणार आहे? एकीकडे अनेक लाभार्थ्यांचे 2 ते 3 महिन्यांपासून पेन्शन हे मिळत नाही, तर काही लाभार्थ्यांना 2 महिन्याचे पेन्शन हे 3,000 रुपये त्यांच्या बँक खात्यांवरती वितरित झाले आहे. कारण असेल तुम्हाला अजूनपर्यंत तुमच्या बँक खात्यांवरची पेन्शन मिळाली नसेल, तरी पेन्शन मिळण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे, या सर्व प्रश्नांचे व्हिडिओ आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, त्याचबरोबर इतर ज्या निराधार योजना लाभार्थी आहे, महत्त्वपूर्ण सूचना आहे की त्यांच्यासाठी जवळपास 10 लाख लोकांचा पगार आता बंद होणार आहे. तुम्ही बरोबर ऐकताय, जवळपास 10 लाख लोकांचा पगार आता बंद होणार. त्याचं नेमकं कारण काय आहे की राज्य सरकारने काय स्पष्टीकरण दिलं आहे, की सरकारने कोणते आदेश दिले आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेत नाहीये, चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. अखेरकार कोणत्या 10 लाख लोकांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाहीये? चला तर व्हिडिओ बघूया. संजय गांधी निराधार योजनाचे जे लाभार्थी आहे, सरकारने 29 एप्रिल रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला आहे, ज्यामध्ये आदेश जारी केला आहे की सामाजिक व न्याय विषय सहाय्य विभाग अंतर्गत आदेश अपडेट डायरेक्ट करण्यात आलेला आहे. GR मध्ये त्यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहे, की ज्यामध्ये सुरुवात आपण पाहूया की महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचे लाभ किती घेत आहे. या लाभार्थ्यांची संख्या जवळपास 29,77,250 एवढी संख्या आहे. म्हणजेच की एवढ्या लोकांना महाराष्ट्र सरकार आता पेन्शन देत आहे. तर त्यापैकी किती लोकांना आतापर्यंत त्यांचे DBT इनेबल, म्हणजेच की ज्यांचं DBT ॲक्टिवेशन केले, तर जवळपास 19,74,085 एवढ्या लोकांचे DBT ॲक्टिवेट केलेले आहेत. म्हणजेच की जवळपास 10 लाख लोकांनी अजूनही त्यांची DBT ॲक्टिव्ह केलेली नाही आहे. 10 लाख लोकांनी त्यांचे DBT ॲक्टिवेट करण्याची गरज आहे. आता यांनी 93,597 लाभार्थी संजय गांधी निराधार योजनाचे आहेत. 10,38,788 जे लाभार्थी आहेत त्यांना थांबवा, म्हणजेच की योजनेचा लाभ घेत आहेत. सर्व मिळून 29 लाख लाभार्थी योजनेचा लाभ घेत आहे. अशा त्यापैकी जवळपास 10 लाख लोकांनी DBT म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सेवा अद्यापही ॲक्टिव्ह केलेली नाही आहे. सरकारने स्पष्टपणे नमूद केलेले आहे की GR तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती पाहायला मिळणार आहे. तर सरकारने असं सांगितलं आहे की ज्या लाभार्थ्यांचे DBT ॲक्टिवेट नाही, तर त्यांना आता इथून पुढे पैसे दिले जाणार नाही. कारण की अजूनही 10 लाख लोकांची ज्यांचा DBT ॲक्टिवेट केलेला नाही, म्हणून त्यांना हे पैसे अजूनपर्यंत आलेले नाही. बरेच लोक सतत मला कमेंट करून विचारत असतात की मॅडम पैसे आले नाहीत, मॅडम डिसेंबरपासून पैसे आले नाही, मॅडम ऑक्टोबरपासून पैसे आले नाही. त्यांनी DBT ॲक्टिव्ह केलेलीच नाही आहे, म्हणून त्यांना हे अजून देखील पैसे आलेले नाही आहे. कारण की बरेचसे लाभार्थी असे आहेत की त्यांना सुद्धा हे पैसे आलेले आहेत, जमा झालेले आहेत. तुमचं DBT व्हेरिफिकेशन केलेलं, म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सुविधा अजूनही तुमच्या खात्यांवरती सुरू झालेले नाही. आता या ठिकाणी तुमचं DBT इनेबल कशा पद्धतीने सुरू करायचं आहे ते पाहूया. तुम्हाला तुमच्या बँक खात्यांवरती DBT प्रणालीवर करायचं आहे. तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या बँकमध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्याला सांगायचं आहे की मला अद्याप कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही आहे, कृपया माझं DBT इनेबल करून द्या. थोडक्यात त्यांना सांगायचं आहे की माझं बँक खातं, त्याचबरोबर माझा मोबाईल नंबर जे काही आधार कार्डशी त्यांना लिंक केलेला आहे, तो मोबाईल नंबर, एक फॉर्म देतील, तो फॉर्म तुम्हाला व्यवस्थितपणे भरायचा आहे. त्यानंतर तिथे सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्या 2 ते 3 दिवसांमध्ये तुमचं जे काही बँक खाते आहे तुमच्या आधार कार्डशी लिंक होऊन जाईल. तर ही प्रक्रिया लवकरच होत असते. त्यासाठी लवकरात लवकर तुमचं DBT प्रक्रिया हे तुम्ही लवकरात लवकर चालू करून घ्या. तहसील ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा तुमच्या DBT प्रणाली हे पूर्ण करू शकता. तुमच्या तहसील ऑफिसमध्ये जायचं आहे. संजय गांधी निराधार योजनेचं ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या DBT प्रक्रियामध्ये फ्रीमध्ये पूर्ण करता येणार आहे. लवकरात लवकर तुम्ही तिथे करू शकता. अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये संजय गांधी निराधार योजनांच्या जे लाभार्थी त्यांना हे पैसे का नाही मिळत आहे आपण बघितलेलं आहे. धन्यवाद.